सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। हाँ, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। तुम्हीं से है आगाज तुम्हीं अंजाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे ये अंजाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम। गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम। हाँ, इतना बने महान गगन को छूले हम। तुम्हीं से है हर सुबह तुम्हीं से शाम प्रभु, लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम। गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम। हाँ, इतना बने महान गगन को छूले हम। तुम्हीं से है हर सुबह तुम्हीं से शाम प्रभु, करते त्यांना भेटा झाल्यानंतर आपण सगळे मित्र लोक एक साईडला मुली उभारतील आणि एका साईडला मुलं उभारतील। उभा असल्यानंतर सरांची एंट्री होईल। एंट्री होत असताना समोर एक 4 मुली त्याने पुष्प हे आणि आता जे लहान मुलं शाळेत जातात ते कसे होते, आपलं कसं होतं, हे सगळं आपण या गोष्टीवर विचार करावा। एकमेकांचे विचार विनिमय आपण देवाणघेवाण करावं, यासाठी आपण काय तर लहान राहिलेलो। लहान असताना आपण कॉलेजमध्ये असताना आपण ठीक आहे उन्हाळ्या करत फिरलो, पण आपल्या बॅचमध्ये मला तर वाटतं की बाबा एवढा आगाऊपणा करणारा कोणी नव्हतं। ठीक आहे, तेवढ्यापर्यंत ठीक आहे, पण आत्ताच्या युगामध्ये जे काही चाललेलं आहे कॉलेजच्या मुलांच्या मुलींचं म्हणा, म्हणजे समाजाचं म्हणा, तसा समाज आता उरलेला नाही आणि तसा विद्यार्थी आता उरलेला नाही। खरं सांगतो, आपण कॉलेज करताना एकमेकांना आपण बोललेलो सुद्धा नाही।
क्वचित ठीक आहे ज्यांच्या ओळखीचे वगैरे शेजारचे पाहुणे रावळे ठीक आहे, पण आपली धाडस होत नव्हती एकमेकांना बोलायचे. धाडस होत होती का? शिक्षकांचा तसा दरार होता, पण आता तसं राहिलेलं नाही. म्हणून आपल्याला कसं राहायचं, आपण कसे राहिलो या गोष्टीवर प्रत्येकाने आपापला विचार मांडायचा, ते आपण मनापासून पार पाडायचं. जर आपण यावर दुर्लक्ष केलं तर जे आता समाजामध्ये आपण ऐकतोय ते आपल्या पाल्यांवर लक्षात ठेव. जर आपण हे जबाबदारीनं पार नाही पाडलं तर, म्हणून याच्यातून आपल्याला एवढं शिकायला लागलं. इथून पुढं आपल्याला जगायचं कसं, एकमेकाशी राहायचं कसं, एकमेकाशी बोलायचं कसं, हे संबंध तुटत चालले. शेजारी तर थोडा भावकी सुद्धा एकमेकांना बोलायला. आम्ही मित्र आहेत 2-4, रोज भेटल्याशिवाय मला चेंजच पडेल. क्लासमेटमध्ये भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय मला चेंजच पडते. बाकीचे भेटल्यानंतर एकमेकांना आपण आपुलकीनं हाय बाय वगैरे करतो ठीक आहे, पण एकमेकांविषयी जिव्हाळा, एकमेकांविषयी विचारपूस ठेवा, एकमेकांच्या अडचणी विचार, एकमेकांच्या सुखदुःखात सहभाग व्हा. एवढंच सांगायचं तुम्हाला. काय सांगायचं? हा कुणाला काय सांगायचं? गेट टुगेदर साठी काय कुणाचं झालं याच्या आधी? 1ली, 2री, 4थी, 5वी, 10वी झालंय का कोणाचं? माझं तर नाही झालं. ही फर्स्ट टाइम आहे. मग सर तुम्हाला व्यक्त होता येत असेल प्लीज या. 2 गोष्टी बोला. सरांच्या समोरच व्यक्त व्हा असं नाही. वेगळं काय असं आयडिया असतील ग्रुपवर सुभाष सर, आम्ही, रुपा, नुसरत. गुरु म्हणजे परिसर लाभे जेव्हा सहवास अर्थहीन जीवन ही होई सुवर्ण सुवर्ण. अतिशय मनापासून आपले स्वागत करीत आहोत सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम.
स्वागत सुस्वागत. जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांच्या आम्हाला, जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांच्या सम आम्हाला. कसे सांगू किती दुःख होते त्या काळीच्या आठवणींना, त्या काळीच्या आठवणी त्या सगळ्या प्रज्वलित करण्यासाठी गुरुवर्यांचं आगमन झालेलं आहे. सर्व विद्यार्थी आणि आपले वर्गमित्र वर्गमैत्रिणी बंधू भगिनी यांचं मी सहर्ष स्वागत करतो. सर्व मान्यवरांचं, उपस्थितांचं आणि उपस्थित असलेल्या पती पत्नी तसेच पाल्यांचं सर्वांचे तर पुष्पसुमनाने स्वागत करते. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा जाणून घ्यावा गाभा. आजच्या प्रास्ताविकेतून मी आपल्या सुभासरांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाला खरंच उशिरा झालेला आहे. गुरुजन वर्ग खूप वेळ उभारलेला आहे. प्रास्ताविकेतून आपण आपल्या कार्यक्रमाचा गाभा सादर करावा. सुभाष सर. लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुप या ठिकाणी जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणी व गुरुजन वर्ग, आजी माजी शिक्षक यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आणि आजच्या कार्यक्रमाचा गाभा जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. सर, या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना असंच मोबाईलवर बघत असताना मला एक चित्रपट दिसला. त्याचं नाव आहे बॅच 96. ते असं बघत असताना ते पिक्चर मला दिसला आणि ते पिक्चर पूर्ण बघितलं. त्यामध्ये होतं स्नेह मेळावा. त्याने पण 20 वर्षानंतर त्याने स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे त्या पिक्चरमध्ये. आणि आपले शिक्षक लोकांचं जे मिलाप दाखवलेलं आहे त्यामध्ये खूप असं भावनिक होतं. ते पिक्चर बघत असताना मला असं वाटलं की बाबा आपण पण का एकत्र येऊ नये. 20 वर्ष झाले ते चित्रपट बघितलं. 20व्या वर्षी त्यांनी ते स्नेह मेळावा आयोजित केलं होतं आणि आम्हाला पण आता यावर्षी 2025 वर्षी 20 वर्ष पूर्ण होत आहेत. 2005ला आमची 12वी बॅच बाहेर पडलेली आहे. म्हणून आम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. सगळ्या विखुरलेल्या मित्रांना सगळ्यांचे नंबर घेऊन एक ग्रुप तयार करून हा मेळावा मी आयोजित केलेला आहे. आता कार्यक्रमाचं स्वरूप मी 2 मिनिटात सांगतोय सर. प्रास्ताविक म्हणजे आपण आता आपले वर्ग भरलेला आहे. वर्ग भरले म्हटल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांचं हजेरी घेणं महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांची हजेरी होईल आणि सरस्वती पूजन होईल. सरस्वती पूजन झाल्यानंतर आपण प्रार्थना म्हणू. खरा तो एकची धर्म प्रार्थना म्हणणार आहोत. त्यानंतर प्रत्येक शिक्षकांचं आपण सत्कार ठेवलेले आहे. ते सत्कार होतील आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं सत्कार होईल आणि त्यानंतर जे 2005 साली आम्ही 12वीला बाहेर पडलो त्या विद्यार्थ्यांमध्ये जे कोणी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे, विशेष प्रावीण्यामध्ये ज्यांना ज्यांना काही सन्मान करण्यात आलेला आहे त्यांच्या सेवेमध्ये त्यांचा आम्ही विशेष सत्कार ठेवलेला आहे. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं मनोगत होणार आहे आणि विद्यार्थ्यांचं मनोगत झाल्यानंतर शिक्षकांचे मनोगत होतील आणि हा कार्यक्रम थोडं या कार्यक्रमात थोडं वेगळं स्वरूप यावं म्हणून एक लकी ड्रॉ विजेता ठेवलेला आहे सर. की बाबा जे कोणी येतील ते हजर असल्यापैकी त्यांना 1 लाख रुपयाचं वस्तू ठेवलेलं आहे. सर वस्तू 1 लाखाची नाही आहे पण ती भेट 1 लाखाची. आपण भेटलो हे लाख मोलाचं आहे. वस्तू किती का लहान असे ना पण त्यामधून एक आपल्याला वेगळा आनंद मिळतोय हे माझ्या मनात आलं आणि 1000 रुपयाची वस्तू आम्ही सर्वांचे जे हजर आहेत त्यांचे चिठ्ठीद्वारे आपण ते विजेता आपण निवडणार आहोत. त्यानंतर लकी ड्रॉ सोडत झाल्यानंतर होईल मित्रावर आधारित आणि त्यानंतर अध्यक्ष भाषण होईल आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होईल. आभार प्रदर्शन झाल्यानंतर आपण शिक्षकांसमवेत सर्व फोटो काढायचे. फोटो काढून झाल्यानंतर जेवणाची सुट्टी होईल.
जेवणाच्या सुट्टीनंतर परत अजून आपण या वर्गामध्ये येऊन भेटायचं आणि त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम आम्ही इथं घ्यायचा ठरवलेला आहे 1 तासभर. त्यामध्ये आपल्या वर्गामध्ये ज्यांचे ज्यांचे काही छंद आहेत, ज्यांचे काही आवड आहे, कोणाला जोक म्हणायची आवड आहे, कोणाला गोष्ट म्हणायची आवड आहे, कोणाला गीत म्हणायची आवड आहे, त्यांचे कला सादर कराव्याच आहे. आणि अजून एक विशेष म्हणजे सोलापुरातील एक सुपर सिंगर गायिका आहे, लेडीज गायिका, त्या गायिकेनं बोलवलेलं 1 तासाचा कार्यक्रम आहे. इथं युगल गीतं होणार आहेत. ते गीते झाल्यानंतर परत आम्ही चिठ्ठीवरील कार्यक्रम ठेवलेला विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी. प्रत्येकाने यायचं आणि एक चिठ्ठी निवडायची आणि त्या चिठ्ठीतून जे काही ऑप्शन येईल ते ऑप्शन इथं करून टाकायचं. ते आपल्या मनोरंजनासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर कार्यक्रमाचा हिशोब होईल आणि त्यानंतर आभार होईल आणि वंदे मातरम हे गीत गाऊन आपण हा कार्यक्रम पूर्ण करणार आहोत. कनिष्ठ महाविद्यालय स्नेह मेळावा 2004 आणि 5 आपण सर्वजण उपस्थित आहोत. आजच्या ज्या वेळेस आम्ही 4 आणि 5 मध्ये शिकत होतो 11वी त्यावेळेस प्राचार्य म्हणून लाभलेले श्री गेरडी सर आजही आमच्या नजरेसमोर दिसल्यानंतर प्राचार्य केबिनच्या समोर उभा असताना आणि त्यांची ऍक्शन आणि ते वर्गात येत असताना कसे यायचे, कसं बोलायचे आजही डोळ्यासमोर उभं राहते. आजच्या स्नेहा मेळावा या कार्यक्रमासाठी मी आपले गुरुवर्य त्या काळचे प्राचार्य आजचे माजी प्राचार्य यांना या कार्यक्रमाचा कार्यक्रम अध्यक्ष पद स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गेरडी सरांनी स्वीकारल्याबद्दल मी माजी विद्यार्थी सन 2004-5 या बॅचच्या पूर्ण मनस्वी मी अनुमोदन देतोय. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण सर्वजण सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्व मान्यवरांना विनंती आहे की सरस्वती पूजनासाठी आपण एकत्रित यावे. सरस्वती स्वीकार वंदना स्वीकार वंदना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वते सर्वकार्येषु सर्वदा. ईश्वरा देव प्रकाशमान देव ब्रह्माचे भाग. ईश्वरा देव प्रकाशमान देव ब्रह्माचे भाग. अंधार होई हाला हृदय तेजोमय तेजोमय. आपल्या जीवनात प्रकाशमान झालेले आजच्या सरस्वती पूजनानंतर थोडासा राहिलेला अंधार तोही व्हावा असं सरस्वती देवीला आपण सर्वजण प्रार्थना करूया. शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्ड मण्डितकरा या श्रेष्ठ पद्मासना या जपू वारसा संस्कृतीचा दिवा मातीला जपतो जसा जपा वारसा संस्कृतीचा दिवा मातीला जपतो जसा नको भिंते अंधाराची प्रकाशाला देऊ बसा प्रकाशाला देऊ बसा. अशा प्रकारे आज मान्यवरांनी खूप छान सगळेजण एकत्र येऊन आज सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन हे कार्यक्रमाला सुरुवात केली. सर्व मान्यवरांचं व पाहुण्यांचं मी आभारी आहे. तो मातेचे आत्मगुरु ओंकाराचे गुरु.
सर्व सरस्वती शारदा माता सरस्वती सुभाष ती प्रार्थना सर्वांनी ओपन करायची. हे माता सरस्वती शारदा विद्यादानी दयानी दुःखहरिणी जगत जननी आपण शाळेमध्ये असताना ही प्रार्थना आपण सारख्या गुणगुणून पाहिलेलं आहे. आपण प्रार्थना म्हणणार आहोत. सरळ बसा सगळेजण, स्ट्रेट बसा. प्रार्थना म्हणायचं आहे हात आणि जोडा. सर्वांनी म्हणायचं आहे. हात जोडा. सगळेजण एकत्रित म्हणायचं. आमच्या मागे नाही म्हणायचं. आमच्यापेक्षा आवाज तुमचा जास्त असतो. सर्वांनी जोरात म्हणायचं प्रार्थना. त्यावेळी शिक्षक आपल्याला म्हणतोय सगळ्यांची प्रार्थना जोरात म्हणायची. ओके, नाही बसूनच म्हणा. ओके, ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे. जगी जे धीर अतिपतित मुलींचा आवाज नाही. इथं हजर असलेल्या विद्यार्थ्यांची हजेरी घ्यायची. माझ्या माहितीप्रमाणे सर्वजण हजरच आहेत, कारण मला माहीत आहे तुम्ही कसं आहे ते. तरी मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करून तुमचं मी हजेरी घेत आहे. संदीप मेत्रे काय करतो बाबा? रेल्वेमध्ये का? अमोक सिद्ध केवटे काय करतो? सुभाष चव्हाण काय करतो तू? प्रकाश लोभे काय करतो? प्रत्येकाने आपापलं पुढचं हे सांगायचं. अमोक सिद्ध रुग्ण मुकेश खराडे गंगानाथ खांडेकर काय करतो? सागर घाले राजू जोडमोटे चिदानंद लोभे काय करतो? रहमान नदाब प्रकाश राठोड सचिन कोरे भारत देवकते गिरीश कडते कडते म्हणजे कल्याणगाव का? महादेव कांबळे शिवराज साठे सरफराज शेख गैरहजर भीमाशंकर मेत्रे राजू मुजावर काय करू?
प्रकाश थोरात, पिंटू कुमटेकर, बाकीचे शांत राहा, ऐकू येत नाही, शांत राहा. नागेश देवदास, मधुकर कोळी, आला नाही सर. मधुकर कोळी, नाही सर, आला नाही तो, आला नाही सर. मळसिद्ध मेत्रे, तो पण आला नाही सर. गैरहजर. सुरेश टेळे, रमेश पवार, राम कुंभार. मुलांची संख्या जास्त आहे. नदीला पोहायला गेले सर, विहिरीवर पोहायला गेले सर. अरुण पवार, शौकत काळे, दादा सोमनाथ कुटे, काय करतो, राणी उंबरजे कुमारी, त्या कुमारीकडे आले का. नुसरत काझी, काय करते बाळ. सुजाता जोडमुटे, संगीता राठोड, संगीता पुजारी, अंजुश्री नारायणे. वा छान, अभिनंदन. सुरेखा केवटे, काय करते, शिक्षक. वा छान, अभिनंदन. रुपाली शास्त्री, काय करते तू, घरी. ललिता टेळे, येस सर, इकडे काय करते तू. अक्कलकोट खेडी कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे. जयश्री राठोड, सुनीता चव्हाण, पोलीस. मला आत्ता आठवण आलं की आपल्या शाळेचे कितीतरी मुले आज मुंबई, ठाणे, पुणेमध्ये सर्व्हिसला आहेत, मुली पोलीस म्हणून. आणि मला भेटले तिथे समाज कल्याण ऑफिस. आणि मुलं तर आहेतच, पण आता तुझ्याकडून मला परत त्यांचा. छान, धन्यवाद. अर्चना महेंद्रकर, अर्चना सिंदखेडे, कावेरी शिंगडगाव, सावित्री आढोळे, बगले, शर्मिला गिराम, काय करते बघ. अनुराधा सगरे, काय करते बघ. वैशाली काळे, छान. पद्मिनी वाघमोडे, गैरहजर सर. सावित्री सिंगडगाव, नीलिमा कामतकर, काय करते, शिक्षिका आहे. कविता सिंगडगाव. हो हो, हे झालं. म्हणूनच शेवटी नाव ठेवलं सर त्यांचं. धन्यवाद बेडी सर, खूप छान वाटलं. वर्गाची सुरुवात झाली त्याचं फिलिंग आलं आम्हा सर्वांना. यानंतर आपण सर्वजण कार्यक्रमाला थोडा उशिरा झालेला आहे, फास्ट घेतोय आम्ही, कारण 9ची वेळ दिली होती. विद्यार्थ्यांच्या आधी आजही ऍक्च्युली आपण शिक्षक आहोत, ते माझे आहेत, तरीही ते सगळ्यात पहिला आले होते. मला वाटतं आढेतोडे सर सगळ्यात पहिला आले होते. येस ना, मी पाहिलं नाही पण दिसलात मला. खरंच खूप लवकर आले, त्यामुळे कार्यक्रम थोडा फास्ट घेऊया. शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी मी
काही विद्यार्थ्यांना बोलवते. सागराची खोली आणि हिमालयाची उंची जसे मान्यवर, सूर्यांचे तेज, चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर. अशा मान्यवरांचा व्हायलाच पाहिजे सत्कार. ते सत्कार करण्यासाठी मी एक विद्यार्थ्यांना समोर बोलते. एकही क्षण वाया न घालवता पटकन समोर यायचं आहे आणि शिक्षकांचा सत्कार करायचा आहे. लवकर लवकर नाव अनाउन्समेंट केल्यानंतर त्यांनी लगेच यायचं आहे आणि त्या शिक्षकांचं शाप आणि गुच्छ देऊन सत्कार करायचा पटकन. श्री गिरडी सरांचा सत्कार माजी प्राचार्यांच्या हस्ते मुकेश खराडे यांच्या हस्ते व्हावा असं मी त्यांना विनंती करते. मुकेश खराडे गिरडी सर. शाल आणि पुष्पगुच्छ असं सत्कार सुरू आहे. एकेकाळी ग्राउंडवर बसायचं आणि शिक्षकाचे सत्कार दुसरे करायचे तेव्हा आम्ही फक्त टाळ्या वाजवायचो. आज आपणच शिक्षकांचा सत्कार करतो हे मन फार. आता सध्याचे प्राचार्य श्री कुंटेकर सर यांचा सत्कार भीमा नेत्रेने करावा अशी विनंती आहे. आता सध्याचे प्राचार्य आहे आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी खूप मदत केलेली आहे. परिश्रम पण त्यांनी स्वतःहून लक्ष देऊन वापरून अडीतोडे सरांचा भूगोल विषय ज्यांनी आम्हाला 11वी शिकवला. जरी भूगोलामध्ये पृथ्वी गोल असली तरी खरं रियालिटीमध्ये गोल नाही हे त्यांनी 11वीत आम्हाला शिकवलं. त्यांचा सत्कार अमुक शिक्षक केमटे सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. सर मराठीचे आपले ते शिकवत असताना एक कविता होती आपली प्रेमाचा गुलकंद. ती कविता शिकत असताना अक्षरशः गुदगुल्या व्हायच्या कारण कानावर ते शब्द असे नवीन नवीनच पडायचे. सर आम्ही खूप प्रामाणिकपणे शिकलेले सर. तेव्हा आम्हाला ते व्यायाम शिकवत असताना वाटत होते की हे शिकवतात सर. असे प्रेमाचे एक एक शब्द ते फुलं द्यायचा ते पाकळ्या काढून ठेवायचे हे सर्व आम्ही ते ऐकत असताना असे गुलगुला खरंच वाटायचे. आणि आम्ही मराठी विषय खूप चांगल्या रीतीनं आपल्याला शिकवलं आणि वर्गामध्ये शिकवत असताना नटसम्राट हा नाटक त्यांनी रिअलमध्ये त्यावेळी वाचून घ्यायला सांगितलं होतं. नटसम्राटमध्ये टू बी आर नॉट टू दॅट इज द क्वेश्चन. कुणी घर देता का घर अजून सुद्धा आठवतं. तर नेत्रे सरांचा सत्कार मी सागर घालेंना विनंती करतो त्यांनी नेत्रे सरांचा सत्कार करावा. ज्याने आम्हाला 11वी इंग्लिश विषय शिकवला. मला वाटतं कुलकर्णी सरांच्याच आशीर्वादानं आज मी इंग्लिश प्राध्यापिका आहे सर. आणि आज खास आपल्या गेट टुगेदरला उपस्थित राहण्यासाठी सर ह्याही वयामध्ये पुण्याहून प्रवास करून इथं पोहोचलेले. त्यांचा सत्कार पिंटू कुंटेकर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. लवकर या सर. शिकत असलेले पोएम्स प्रेमा स्वभावाचे कुलकर्णी सर. आणि महत्वाचं सरांचा ग्राउंड 12वीची वही आजही माझ्याकडे आहे सर. यानंतर मी आमंत्रित करतोय श्री नरेश पवार सर यांचा सत्कार श्री रमेश पवार तर नाही आलेले या रेवणा या श्री नरेश पवार सरांचा सत्कार रेवणा करतील. आयुष्यामध्ये फक्त पुस्तकीय ज्ञान एवढंच महत्वाचं नसून पुस्तकीय ज्ञानापेक्षाही आपण जगताना कसं जगला पाहिजे आपण व्यावसायिक मार्ग आज प्रत्यक्षात आलेले आहेत सर. तेव्हा सांगितलेले 20-25 वर्ष असे आपले गुरुवारे आहेत. MSCIT ची स्थापना केली आपल्या गावामध्ये. आपल्या गावामध्ये प्रथम MSCIT ची स्थापना नरेश पवार सरांनी सोशल मीडियाचं ज्ञान मिळवा म्हणून. आणि त्या इन्स्टिट्यूटचा मी पहिला विद्यार्थी आहे असं खरं सर. मी पहिला विद्यार्थी आहे त्या इन्स्टिट्यूटचा. ओके. यानंतर चपळगे सर आले का. यानंतर मी गोंडाळ सरांना विनंती गोंडाळ सरांचा सत्कार श्री सोमनाथ कोटेने करावा. एखाद्या वस्तूची मागणी वाढली आणि त्या वस्तूचा पुरवठा जर कमी राहिला तर त्या वस्तूची किंमत वाढते हे त्याकडे आम्हाला शिकवलेलं. त्यानंतर मॅडम माझं नशीब
आम्हाला मॅडम नव्हत्या, वाईट वाटतंय. आजही आठवण होते, एकही मॅडम आम्हाला नव्हत्या, पण सरांनी आम्हाला कमी प्रेम केलेलं नाहीये. सौ खंडाळकरांचा सत्कार बायोलॉजी विषय शिकवतात, त्यांचा सत्कार रुपाली लोबे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. खंडाळा मॅडम बायोलॉजी विषय शिकवतात. यानंतर श्री नौकरी टाळ्या वाजवा. राठोड सरांचा सत्कार. जे आपण मित्रमैत्रिणी आले त्यांचे पती पत्नी सुद्धा आलेले आहेत, त्यांचा एक सत्कार करून घेऊ. श्री प्रवीण पवार सर. यानंतर लवटे सरांचं आणि सुभाष सरांचे एक मैत्री तयार झालेली आहे आणि लवटे सरांनी उन्हाळा सुट्टीचं गावाकडे जायचं रद्द केलेलं आहे. खास या कारणाचे निवेदन स्वीकारून या कार्यक्रमाला उपस्थित लावण्यात आहे. सुभाष सर म्हणाले, खरंच सरांचा स्वभाव खूप रॉयल आहे. मी म्हणाले, तुला सांगते मला. प्रशांत हेळकर सर या त्यांचे सत्कार औक्षित होत. चला लवकर इकडे बघा. बोलवलं किंवा माहीत नाही. गुरु म्हणजे एक सूर्य, देई ज्ञानाचा प्रकाश. सर इकडे बघ. आम्ही जो दिसतोय तुमच्या समोर सर, प्रकाश राठोड यांचीही पत्नी अर्चना महिंदरकर. अर्चना प्लीज रेवणाने रेवणाच्या पत्नीचा सत्कार करा. आवडता. यानंतर हा सत्कार झाल्यानंतर श्री अनिल जोगमुळे सर विद्यार्थी समोर आले की फूल घेऊन त्यांचं स्वागत करा. प्रथमतः मी मुलींना बोलवते. लेडीज फर्स्ट म्हणतात ना. संगीता पुजारी पटकन या. मागं पुढं नाव आहेत, पटपट पुढे या. संदीप मेत्रे यायचं पुढं. संदीप मेत्रे फोटो काढायचा आहे. फोटो व्यवस्थित फोटो काढा. एक एक घ्या. अश्विनी बघले. सुभाषने कार्यक्रमासाठी हा मुलगा थांबायचा इकडे. सुरेखा केवटे. औक्षित रुग्ण मुकेश खराडे. हट्ट करायचं जय शिवगी. रेमानला पर्यंत प्रकाश राखो. फोटो सगळ्यांचा कावेरी सिंगळगाव. भारत डोके. गिरीश कडते. गिरीश कडते सर यायचं पुढं. त्यानंतर महादेव कांबळे. अनुराधा सगळे. भीमाशंकर मेत्रे. भीमाशंकर मेत्रे. त्यानंतर प्रकाश थोडा. नागेश देवीदास. अरुण पवार. नाव इथं नाव नोंद नाही आणि आजच आलोय आम्ही असे या कार्याचे स्वागत करते. स्वागत करते रेवणा शिंगागाव. सत्कार झाला आणि विद्यार्थ्यांचा
2004-5 साली आपली 12वी झाली. त्याला आता 20 वर्ष पूर्ण होत आहे. या 20 वर्षामध्ये 12वी झाल्यानंतर आपण काय काय शिकलो, काय काय केलं, ठीक आहे. त्या 20 वर्षाचा आराखड्यामध्ये अतिशय 2-3 शब्दामध्ये, अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपण प्रत्येकाने येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं. आपण 20 वर्षामध्ये काय केलं, म्हणजे शिक्षकांच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणून आपण काय दिवे लावलो, आपण काय 10वी झाल्यानंतर 11वीला ऍडमिशन कुठं घ्यावं हे मला समजत नव्हतं. हुशार पण होतो आणि परिस्थिती पण वाईट होती. बसून घ्या, झाले. त्यांचं सत्कार करा, स्वागत करा त्यांचं. महाराष्ट्र पोलीस खो खो मध्ये, ठीक आहे. मी 2 शब्दामध्ये माझ्यापासून सुरुवात करतोय की बाबा 10वी झाल्यानंतर मी 11वीला ऍडमिशन कुठं घ्यावं हे मला समजत नव्हतं. हुशार पण होतो आणि परिस्थिती पण खूप वाईट होती. आणि काय शिकावं, कुणी म्हणायचे डिप्लोमा कर, कुणी म्हणायचे सायन्स कर, कुणी म्हणायचे कॉमर्स कर, कुणी म्हणायचे आर्ट्स कर. पण योग्य मार्गदर्शन त्यावेळी नव्हतं. कारण आपले पालक जे होते हे पण आघाडी असल्यामुळं आपल्याला कुठं ऍडमिशन घ्यायचं हे लवकरच समजलं नाही. आणि 2 महिना उशिरा इथं लोकशोमध्ये येऊन, जे जूनमध्ये शाळा कॉलेज भरायचे, मी ऑगस्टच्या एंडला येऊन इथं 11वीला ऍडमिशन घेतलं. सर माझं फिक्स नसल्यामुळे 11वीचं इथं ऍडमिशन घेतलं. त्यानंतर 11वी-12वी इथं शिकून बाहेर पडलो. 11वी-12वी शिकल्यानंतर मी ITech केलं. ITech केल्यानंतर लगेच 2 ते 2.5 वर्ष मी जॉब केले. टाटा मोटर्स, किर्लोस्कर असे आणि जॉन डियर या कंपन्यामध्ये 2 वर्ष जॉब केलो. जॉब असे करत असताना मी नांदेडला जॉब करत असताना घरचे म्हणायचे की बाबा एक तर आपल्या घरात पुरुष करता कोण नाहीये आणि तू पण असे बाहेर जाऊन तू जॉब करतोय, मला तर ह्या मला पटत नाहीये, तू ये इकडं. मग तिकडे यायच्या आधी एक असं ST महामंडळामध्ये वाहकाची जागा निघाल्या म्हणून जाहिरात निघाल्यानंतर मी तिथं फॉर्म भरून आलो. फॉर्म भरून आल्यानंतर मग ते ST कडून काय रिप्लाय लवकर आला नाही, म्हणून तू इकडे आलायस म्हणा तर आता तुझं लग्न करू. जॉब करायच्या आधी माझं लग्न लावलं. 2009 मध्ये लग्न लावलं. लग्न लागल्यानंतर, लग्न झाल्यानंतर एप्रिलमध्ये लग्न झालं आणि जूनमध्ये मला STचा कॉल आला. जुलैमध्ये 2009 मध्ये ST मध्ये वाहक या पदावर मी रुजू झालो. उद्या येणाऱ्या जुलैमध्ये मला ST मध्ये वाहक या पदावर 16 वर्ष पूर्ण होत आहेत. 1 वर्ष मंगळवेढाला जॉब केलो आणि 14 वर्ष अक्कलकोटला जॉब केलं आणि त्यानंतर बदली होऊन आता मी सोलापूर आगारामध्ये काम करतो. हे असं माझं 20 वर्षामधला परिचय आहे. असंच आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामधला प्रवास आपल्याला सांगायचा. चला PS पाहुणे आलेले आहेत, 2 पाहुण्याला, त्यामुळं मी थोडंसं निघतोय. क्षमा मागतो सर्वांची मी आणि सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आता काय क्लास नाही आहे, आध्यात्मिक किंवा फिलॉसॉफी सांगणे आताची वेळ नाही आहे, तरी सर्वांना मी शुभेच्छा देतो. सर्वांनी आनंदाने, सुखाने, समाधानाने, समृद्धीने सर्वांना समृद्धी लाभावं अशी ईश्वराची प्रार्थना करतो. माझे 2 शब्द सोडतो आणि मी समाधान. धन्यवाद आडे सर, आपले 2 अनमोल शब्द आम्हाला तुम्ही. तर माझा 12वीच्या नंतर असा प्रवास चालू झाला की 12वीच्या नंतर मी BA कंप्लीट केलं. पुढं काय नोकरीवर नोकरीसाठी त्याला खूप हार्डवर्क करावं लागतं आणि एवढा आमच्या क्षमता नसताना मी काय केलं की काहीतरी एखादा व्यवसाय तरी करावा म्हणून व्यवसाय करावं. मी वैभव जमा यांच्याकडे 5 वर्ष मी त्यांच्या अनुभवासाठी त्यांच्याकडे 5 वर्ष काम केलं. 5 वर्षाच्या नंतर मी करता नंतर मी स्वतः माझा एक व्यवसाय आहे, कृषी केंद्र, महाराष्ट्र कृषी केंद्र. सध्या त्याचा माझा 15 वर्षापासून मी ते याच्यामध्ये धन्यवाद. व्यवस्थित आपण ऐकावं. ज्या वेळेस इथं माझं ॲडमिशन झालं, कॉलेज जीवनाची
ह्या लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य माननीय गिरडी सरांनी च्या नेतृत्वाखाली आमचं शिक्षण झालं. आमच्या शिक्षणामध्ये जास्त करून आम्हाला नैतिकतेचं शिक्षण दिलं गेलं. आजही आम्ही तुम्ही हे सर्वजण जे उच्च पदावर आहोत अभिमानानं सांगावं असं वाटतं. मी मुद्दामूनच सांगितलंय, मी नोकरी करतोय, शिक्षक आहे, पण शिक्षकासोबत मी शेती पण करतोय. शेती करतोय म्हणजे तो कमी नाहीये, नोकरी करतोय तो जास्त नाहीये, सर्व समान आहेत. कुठल्याही एका चांगल्या उद्देशानं चांगलं कार्य या आपल्या बॅचकडून होतंय हे अभिमानानं मला सांगावंसं वाटतं. आणि हे घडवण्यासाठी आम्हाला जे शिक्षक मिळाले आणि प्रत्यक्षात आम्हाला जे शालेय जीवनासारखं कॉलेजचं जीवन मिळालं, भौतिक सुविधा पण आम्हाला त्यांनी पुरवठा केले होते की नवीन ग्रीन ब्लॅकबोर्ड आला होता. आमच्या क्लासमध्ये ते ग्रीन ब्लॅकबोर्डचे उपलब्ध करून दिले होते सरांनी. अजून काही सुविधा तुम्हाला काय पाहिजे सांगा, आम्ही द्यायला तयार आहे. आणि तुम्ही फक्त अभ्यास करायचं, मार्क जास्त घ्या, आमच्या कॉलेजचं नाव लोकित करा. ह्या सर्व उदात्त हेतून ज्या शिक्षकांनी या ज्या संस्थेनी आम्हाला घडवलं, खरंच आम्ही भाग्य समजतो की ह्या असल्या शाळेमध्ये असल्या गुरुजनांच्या सानिध्यात आम्हाला फक्त शिक्षणच मिळालं असं नाहीये की इतर गोष्टी खूप काही जीवन जगण्याचं सार आम्हाला मिळालेलं आहे. आणि आम्ही बनलोय, तयार झालेलो आहे. आणि एवढं म्हणजे आम्ही त्यावेळेस तुम्हाला अजून काय पाहिजे सांगा, सगळं बेंचेस नवीन आहेत, ग्रीन बोर्ड नवीन आहे, सगळं आहे. आम्ही त्यावेळेस पण मागणी केली होती की आम्हाला एक आता म्हणजे मॅडम पाहिजे शिकवायला, जसं सगळं शिक्षकच होते असं त्यावेळेस पण आम्ही मागणी केलं होतं. हे आजही मला आठवतं. आणि या सगळ्या आठवणीतून शिस्त पण आणि आम्ही सरांना भीत पण खूप होतो. प्राचार्य असताना सुद्धा त्यांनी येऊन गॅलरीमध्ये कुठं आम्ही सापडत होतो तर त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी मारलेत पण. असा थाट होता की आम्ही पळायचो की म्हणजे लेट यायचो, लेट आलो तरी आम्हाला रागवायचे. ह्या सगळ्या गोष्टी खूप आमच्यासाठी चांगल्या होत्या. हे आज सगळं आम्हाला खूप गोड वाटतं. त्यावेळेस वाईट वाटत होतं पण आता नाही, आता खूप त्या गोष्टी गोड वाटतात. आणि हे असं अभिमानानं आम्ही सांगतोय. आणि हे एकंदरीतच कॉलेज जीवन आमचं खूप असं आनंदमय, मित्र जे आजपर्यंत एकत्रित 20 वर्षानंतर आणण्याचा योग काही मित्रांनी, स्थानिक विद्यार्थ्यांनी घडवून आणला. त्याच्यासाठी आमचे या शाळेने आम्हाला परवानगी दिली. आम्हाला खूप मोठा चांगला कार्यक्रम आम्ही इथं सादर करू शकलो, व्यक्त होऊ शकलो, आठवणी आमच्या उजाळू शकलो. हे सगळं भाग्य आम्हाला आमच्या आयुष्यात मिळालं. आणि जाता जाता मी एवढंच सांगेन की जे काही आम्हाला करायचं आहे ते चांगलं करायचं आहे. आणि इतरांना आपल्याला दुःख तर द्यायचंच नाहीये, आपल्याला आपल्या वाटेला दुःखच येणार आहे. आपण सगळ्यांना मदत करायचं आहे, दुःख कोणालाच द्यायचं नाहीये. आणि आपण चांगल्या सन्मानानं जगण्यासाठी खूप आपल्याकडं ज्ञान सरांनी दिलेलं आहे, सर्व गुरुजनांनी दिलेलं आहे. तर सगळ्यांना मी वंदन करतोय आणि मी थांबतोय. धन्यवाद. 2004-05 या विद्यार्थ्यांचा जो स्नेह मेळावा आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरडी सर आणि आताचे प्राचार्य कुमटेकर सर, सहकारी मित्र आणि तुम्हाला आता विद्यार्थी म्हणणं बरोबर नाही पण विद्यार्थी मित्र. कदाचित तुम्हाला माहिती नाही पण 4 आणि 5 ही जी बॅच आहे ही बॅच माझ्यासाठी खूप आठवणीतली. तुम्हाला नाही आहे पण मला आहे. कारण मला वाटतं 3-4ला तुम्ही ज्या वेळेला 11वीला होता त्यावेळेला इंग्रजीला पवार सर होते आणि 4-5ला मी आलो. बऱ्याच मुलांना वाटलं की नवीन सर कोण आले पण मी जुनाच होतो पण तुमच्यासाठी नवीन होतो. कारण मी या संस्थेमध्ये 95 पासून काम करत होतो. 1995 पासून मी इंग्रजी आणि मराठी हे 2 विषय शिकवत होतो. त्यावेळेला एकच वर्ग होता. आणि 1999ला मला वाटलं वर्ग वाढला आणि मग त्यावेळेला मैत्री सर आले आणि मैत्री सर मराठी घेत होते आणि मी इंग्रजी घेत होतो.
आणि दुर्दैवाने 2001ला मी बाहेर गेलो आणि परत 2004ला मग त्याच्यामध्ये गिरडी सरांची पण मदत होती माझ्या बाबतीमध्ये. थोडासा कोर्ट मॅटर वगैरे झाला होता तो सगळा. परत 2004ला मी जॉईन झालो आणि मग त्यावेळेला मला 12वीचा इंग्रजीचा वर्ग मिळाला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की मी विद्यार्थ्यांना न आवडणारा होतो. त्याचं कारण काय होतं की माझा विषय होता. कारण मुलं बाकीच्या विषयामध्ये सगळा मराठीचा भाग असायचा आणि मी गेलो की मग इंग्रजी असायचं. मला वाटतं अजूनही बरीच मुलं 12वीमध्ये पास पण झालेली नसतील. आणि तुमचा विषय राहायचा, कुठला विषय राहायचा? इंग्रजी राहायचा. पण चालायचं त्या. आता तो भाग वेगळा झाला पण मुलं पास झाली आणि मुलं आठवणीत राहिली. आता मैत्री सरांनी त्या मोहन पवाराचं नाव सांगितलं. कारण माझं आता बऱ्याच वेळेला नकाशाचं वगैरे काम असतं. मी पण गेलो होतो आणि ते काय आता सवय आहे ना, कुठल्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. मी मोहनला म्हणलो अरे काय पैसे देऊ का तुला? त्यांनी माझ्या ऑफिसमध्येच पाया पडला. पैसे वगैरे काही नको, मी काय ओळखलं नाही. तो मग मी म्हणलं मी तुला काय ओळखलं नाही म्हटलं सर तुम्ही म्हणजे इंग्रजीला आम्हाला शिकवायला होता वगैरे. त्यानंतर प्रशांत पण अजूनही माझा नंबर त्याच्याकडे आहे. तो कधी कधी फोन करतो आणि मला त्याची आठवण येते की तो 12वीची परीक्षा चालू होती आणि थोडासा कॉफीचा प्रकार चालू होता तो. आणि मग तिथं ग्राउंडवर तो मोठ्यांदा रडायला लागला. त्याचे वडील आले होते. का रे काय झालं? नाही सर म्हणला माझा नंबर येत नाही, मला कॉपी मिळाली नाही, काही नाही. पण मी त्याला एक शब्द दिला होता की तुझा जर नंबर नाही आला तर मी उद्या राजीनामा देऊन जातो. आणि मला वाटतं त्याचाच 12वीला नंबर आला पहिल्यांदा. काही विद्यार्थ्यांचे असे काही टोकताळे असतात की बाबा किती जरी असू दे हा मुलगा एक नंबर येतोय किंवा हा मुलगा हुशार आहे अशी आठवण पण राहते. आणि मग तो अजूनही मला फोन करतो बऱ्याच मुलांचा. आणि 2च मुलं लक्षात राहतात, एक हुशार आणि खोड्या करणारा. एक काहीतरी वर्गामध्ये गोंधळ घालणारा तो एक राहतो लक्षामध्ये आणि जो हुशार असतो एक नंबरने वगैरे म्हणजे जरा पुढं असतो वगैरे. बऱ्याच वेळेला काय होतं, मी इंग्रजी तासाला मी गेलो ना वर्गामध्ये, पुढं बसलेली मुलं सगळे मागे निघून जायची. आणि शेवटी आम्हाला म्हणजे कसं होतं, इंग्रजीचा जो तास आहे ना, मला माझ्या आयुष्यामध्ये आठवतं की माझा इंग्रजीचा तासच इंग्रजीमध्ये झाला नाही. मला वाटतं आता तू शिकवत असतील तर तिथं मराठीचा वापर करायचा नाही इंग्रजी शिकवत असताना. पण मी सुरुवातीला ज्या वेळेला इंग्लिश टू इंग्लिश शिकवायला गेलो त्यावेळेला मुलांनी तक्रार केली की सरांना काही येत नाही शिकवायला. अरे येत नाही तर नाही म्हणले, तुम्ही इंग्रजीतलं मराठीत काही सांगत नाही, काय नाही. तुम्ही ज्या वेळेला इंग्रजीतलं मराठीत सांगता. शेवटी कसं असतं की विद्यार्थ्यांना त्यांच्या मनापर्यंत किंवा त्यांच्या डोक्यापर्यंत जर आपण पोहोचवलो तोच खरा शिक्षक असतो. मग तुम्ही इंग्रजीमध्ये शिकवा नाही तर मराठीमध्ये शिकवा. म्हणून ते म्हणाले की बरीच मुलं मला भेटतात, सर तुम्ही व्याकरणाचं घेत होता त्यावेळेला वगैरे, आम्ही त्या वह्या अजूनही जपून ठेवले. आणि खास माझा एक असा तुम्हाला माहिती असेल की कॉलेज झाल्यानंतर 11वी-12वीत अर्थशास्त्र शिकवत होते पण तेव्हा फक्त अभ्यासापुरतं केलं. पण सरांनी शिकवलेलं अर्थशास्त्र आज जीवनात खरोखरच उपयोगी येत आहे. आज आम्हा परत सर्व शिक्षकांना एकत्र बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचं आभार मानतो. आत्ताच कुलकर्णी सरांनी सांगितलं की इंग्रजी हा विषय खूप अवघड आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. आणि तसंच ग्रामीण भागामध्ये इंग्रजीनंतर अवघड विषय म्हणून अर्थशास्त्राकडे पाहिला जातो. आणि मी आल्यानंतर तर इथं वातावरण असं होतं, मी 2001ला जॉईन झालो आणि त्यानंतर तर म्हणजे तिथं अशी परिस्थिती होती की मुलंच येत नव्हते विषयाकडे, खूप घाबरायचे. पण गिरडी सर त्यावेळेस प्राचार्य होते जे नंतर झाले आणि गिरडी सरांचा विषय देखील अर्थशास्त्र होता. त्यांनी बऱ्यापैकी सहकार्य केलं, समजावून सांगितलं विद्यार्थ्यांना. आणि मग हळूहळू विद्यार्थी या विषयाकडे यायला लागले. आणि त्यात परत मी असा गंभीर आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना मी काय सांगतोय हे कितपत लक्षात येतं मलाही लवकर लक्षात येत नव्हतं. आणि मुळात माझा विषयच असा आहे की मी माझा विषय सोडून बाहेर जाऊ शकत नाही. जे विषयामध्ये जे कंटेंट आहे किंवा जी थेअरी आहे त्या थेअरीच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. पण विद्यार्थ्यांना ते सगळं अवघड वाटायचं. तरी मी मला जेवढं जमेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक शिकवण्याचा प्रयत्न केला आणि आजही करतो.
माझी फक्त एवढीच खंत होती, म्हणजे अजूनही आहे, की विद्यार्थी फक्त पासिंगचाच विचार करतात. नुसतंच अर्थशास्त्र शिकवत नाही, तर अर्थशास्त्राबरोबर जागतिक घडामोडीमध्ये काय चाललेलं आहे आणि त्याचा अर्थशास्त्राची कसा सहसंबंध आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण माझा नेहमी प्रयत्न असतो की विद्यार्थी हा फक्त मार्क घेण्याकरता विषय शिकू नये, तर त्याला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये तो विषय उपयोगी पडला पाहिजे. आदरणीय व्यासपीठ, आजच्या या माजी विद्यार्थी सन 2004-05 मेळाव्याचं या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आमचे गुरुवर्य सन्माननीय माजी प्राचार्य घेरडी सर व आपल्या या कॉलेजचे प्राचार्य गुरुवर्य श्री कुमटेकर सर, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व माझे गुरुवर्य आणि आपण सुद्धा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, पण आज तुमच्या समोर या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली ही केवळ या संस्थेमुळे आणि आपल्या या संस्थेचे प्राचार्य यांच्यामुळे मिळालेली आहे. बंधूंनो, सांगत असताना आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी काम करत आहोत आणि काम करत असताना आपल्यावर जे काही जबाबदारी असते ही जबाबदारी आपण सर्वांनी अगदी यशस्वीपणे पार पाडावी आणि आपल्या जे काही प्रपंच आहे आपण सर्वांनी व्यवस्थित पार पाडावं आणि आपली हे आपण स्वतःहून घरामधून द्यावं आणि मोबाईल पासून जरा आपल्या पाल्यांना आपण लांब करावं ही आजच्या या कार्यक्रमानिमित्त विनंती करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जाता जाता एकच सांगतो, 4 दिवसाचा क्षण तो मनाला वेळ लावून गेला, जाता जाता डोळ्यामध्ये अश्रू ठेवून गेला, जाता जाता डोळ्यामध्ये अश्रू ठेवून गेला. धन्यवाद सर्वांचं, पुन्हा एकदा धन्यवाद. आपणा सर्वांचं मी या महाविद्यालयाचा एक प्राचार्य या नात्यानं प्रथम सहर्ष स्वागत करतो. खरं म्हणजे शिक्षक आणि सध्याचा एक विद्यमान प्राचार्य तथा मुख्याध्यापक, तर एकत्र येण्याची गरज काय? जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी वर्षातून किंवा किमान आपण एकत्र येणं, एकमेकांच्या विचारांचं देवाणघेवाण करणं आयुष्यामध्ये फार महत्वाचं आहे. कारण आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करत असताना आपण कुठंतरी एकांगी होतो. स्वतःचा मुलगा, बायको, पती, पैसा, संपत्ती, तर याही पलीकडे काहीतरी आहे जग. आपले मित्र आहेत आणि आपल्या मनातील विचार दुसऱ्यांना सांगणं, दुसऱ्याच्या मनातील विचार आपण ऐकणं, हाच यशस्वी जीवनाचा एक शिदोरी मी मानतो. आणि काम करत असताना क्षेत्र कुठलाही असो, आपण प्रामाणिकपणा आपल्याकडे असायला पाहिजे, जिद्द असायला पाहिजे, कष्ट करण्याची तयारी असायला पाहिजे, तर आपण जीवनात नक्कीच यशस्वी होतो. आज कदाचित मी सुरुवातीला या ठिकाणी 2001 ला नवीनच या ठिकाणी नियुक्ती HP पाटील सर प्राचार्य होते, त्यानंतर गिरडी सर प्राचार्य, त्यानंतर वडाप्रकर सर प्राचार्य, त्यानंतर कोले सर काही दिवस प्राचार्य होते, त्यानंतर टेळे सर काही दिवस प्राचार्य होते, त्यानंतर त्या प्राचार्याचा धुरा किंवा हार माझ्या गळ्यातून बसला. मी काही तर मी म्हणू शकत नाही, मी काही इच्छुक नव्हतो, मी स्वप्नामध्ये देखील त्या ठिकाणी मी होईन, मी करेन अजिबात नव्हतं. त्यासाठी थोडा कॉलेजचा इतिहास तुमच्या समोर या ठिकाणी ठेवावा लागेल. 1992 ला आर्ट शाखेची सुरुवात RD देशपांडे सरांनी या परिसरात या ठिकाणी कॉलेज असावं म्हणून या ठिकाणी सुरुवात केली. 11वीला त्यावेळी फक्त 42 विद्यार्थी होते. त्यानंतर 99-2000 ला दुसरी तुकडी वाढली आणि 2000 ला मी सुरुवातीला CHV म्हणून या ठिकाणी मी आणि मेत्रे सर आलो. त्यानंतर 2001 ला गोंधळा सर, पवार सर, मी असे काही जण या ठिकाणी सेवेत रुजू झालो. मगाच कुलकर्णी सरांनी काही त्यांचा इतिहास सांगितले, काही 2-3 वर्ष बाहेर गेले, पुन्हा आले. तो थोडं काही तांत्रिक प्रश्न शासकीय काही ह्याच्यामुळे या ठिकाणी ते बाहेर गेले, पुन्हा आले. आणि सुरुवातीचा आमचा टीम
कुलकर्णी सर म्हणा 7 जणांचा टीम फार व्यवस्थित आम्ही या ठिकाणी मुलांना मॅडम नसताना देखील सहल नेलो, सहल यशस्वीरित्या आपण या ठिकाणी आणलो. आणि त्यावेळेची मुलं मगा सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच सर त्यावेळी मुलं कष्टाळू होते, अभ्यासावर त्यांचं श्रद्धा सांगितलेले ऐकत होते. म्हणूनच या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बोर्डामध्ये त्यावेळी आम्ही नंबर आणू शकलो. आज आपला मगा प्रशांत वाघमोडेंचं उदाहरण तुमचा ह्याच बॅचच्या बहुतेक मगा कोणीतरी नाव घेतले मला माहित नाही, परंतु आज तो मंत्रालयामध्ये आहे. मीही या महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी 2007-08 सायन्स आणि कॉमर्स शाखा सुरू करत असताना मला मंत्रालयाला हेलपाटा घालण्याची गरज भासली आणि त्यानंतर ह्या संस्थेला अल्पभाषिक दर्जा मिळवण्यासाठी मंत्रालयाला जाण्याची मला वेळ आली. त्यावेळी माझा तो विद्यार्थी मला भरपूर काही मदत केलेला आहे. कारण मंत्रालयात कुणी जर तुम्ही जाऊन आला असेल, कुणाला अनुभव असेल तर तुम्हाला समजेल, सहजासहजी एंट्री त्या ठिकाणी कोणालाही देत नाही, तिथं वेळ आहे. मग त्याच्यामुळं मला ठिकाणी वेळ नसताना देखील एक वर्ण आदेश दिल्यानंतर तो कर्मचारी मला खालना सोडला आणि लगेच त्या अधिकाऱ्याकडे जाऊन मी या महाविद्यालयाचं काही काम या ठिकाणी केलेलं आहे. मग 92ला सुरुवात झालेली कला शाखा, त्यानंतर 7-8ला सायन्स आणि कॉमर्स ह्या 2 शाखा सुरू झाल्या. आज जर विद्यार्थी संख्या जर तुम्ही पाहिलात या महाविद्यालयात, केवळ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 1057 विद्यार्थी या ठिकाणी अध्ययन करतात, शिक्षण या ठिकाणी घेतात. मग या ठिकाणी ह्या महाविद्यालयातील स्टाफ म्हणा, प्राचार्य म्हणा, कर्तृत्ववान प्राचार्य घेरडी सरांनी देखील आम्हाला भरपूर या ठिकाणी सपोर्ट केले. त्यामुळे यशस्वीरित्या आपण या ठिकाणी काम करू शकलो. आणि याच कर्माचं फळ म्हणून या ठिकाणी माझ्या संस्थेनं मला या ठिकाणी कदाचित प्राचार्य या पदावर या ठिकाणी बसवलं असेल असं मी या ठिकाणी मानतो. परंतु या ठिकाणी गुरु आणि शिष्याचं एक नातं वेगळं आणि अतूट असतो. आज तुम्ही 20 वर्षानंतर एकत्र आलात, तुमचे चेहरे पाहिल्यानंतर एक वेगळाच आनंद, पुन्हा एकदा वर्ग भरवल्यासारखा ह्या ठिकाणी अनुभव येतो. आता त्यावेळी वर्गातील बऱ्याचशा ठिकाणी अर्चना सिंदखेड्याचं बहुतेक या ठिकाणी ती हुशार होती. 10वीला पहिल्या क्रमांकानं तालुक्यात नंबर या ठिकाणी मिळवले आणि बरेचशा या ठिकाणी विद्यार्थी आहेत. आता जसं चांदण्या चमकतात तसं या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या ठिकाणी आज देखील चमकत आहेत. याच पद्धतीनं या ठिकाणी तुमचं जीवन या ठिकाणी चमकत राहो अशी ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि मला बोलण्यासाठी या ठिकाणी संधी दिला त्याबद्दल या ठिकाणी तुमचा आभार म्हणून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कुमटेकर सर. संधीची वाट पाहू नको, संधी कधी येत नाही, प्रत्येक क्षण एक संधी असू शकतो, उद्या चांगले काम मिळेल म्हणून वाट पाहू नकोस, जी मिळाली संधी आहे त्याचा संधीचा सोन्याहून उपयोग कर असा संदेश दिला. तर सर त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. यानंतर एक थोडासा बदल आहे. होळी आणि आमचे भाऊजी आत्ताच नुकते आलेले आहेत, त्यांचा एक छोटासा सत्कार व्हावा असं मी मान्यवरांना विनंती करते. सविता कोळी आणि भाऊजी.
या कार्यक्रमाचा उद्देशच हा ठेवला होता सुभाष सरांनी मी, की आपली संसार आहे, लेकरबाळ आहेत, मुलं आहेत, संसार आहे, पण यातूनही मैत्रीची गरज गावा. आणि आता असं खरं वाटायला लागलं की मैत्रीची गरज आहे आपल्याला. आणि याच गाण्यातूनही आपल्याला तेच जाणवतं, सुखातही मित्र हवा आणि दुःखातही मित्रच हवा. आपल्या या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष अध्यक्ष त्यांना विनंती करते गेडी सरांना की त्यांनी आपल्या मुलाला व्यक्त करावं, आम्हाला मुलाचं मार्गदर्शन करावं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे पंचपीठ पंचाचार जगद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन तीर्थरूप आणि वडिलांच्या चरणी मातोश्रीच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या ह्या लोकसेवा विद्यामंदिरमध्ये कनिष्ठ विद्यालय जो स्नेह मेळावा आहे 2004 आणि 2005 त्या कार्यक्रमाचं आपण सगळ्यांनी येऊन मला अध्यक्षपद दिलात आणि मला आमंत्रण दिलात. आणि त्याच वर्षी माझ्या माहितीप्रमाणे 2003ला मी काहीतरी प्राचार्य झालेलं आहे. आणि त्या बॅच नंतरचं हे पहिलं माझं. तुम्ही सगळ्यांनी मला बोलावलं, अध्यक्षपद दिलात, त्याबद्दल मी तुम्ही सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. प्राचार्य काही सुद्धा करू शकत नाही. प्राचार्य हा नामधारी असतो. माझ्या मनात हे जे घडवलेलं आहे हे सगळे इथे असलेले माझे सहकारी बंधू आहेत. मी ह्यांना कधीही विसरू शकणार नाही. झोपेत जरी विचारलं तर तुमची शाळा तुम्ही असताना केलेले कामाचे शिक्षकाचं नाव जर सांगा म्हणलं तर पटापटापटा सगळ्यांचे नाव माझ्या तोंडातून येईल. इतके काबाड कष्टाने इतके प्रामाणिक आणि इतकं सातत्यानं केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. अजूनही सांगतो. आणि त्याचप्रमाणे मी फक्त तुम्हाला वाढवण्याचा प्रयत्न केला. माझ्या हातात कायमची छडी असायची, तुम्हाला माहीतच आहे. मी कधी टीचिंग केलं नाही. कोण उशीर येतं, कोण येते, कोणीतरी उशिराला का गाढवा म्हणायचं, हे म्हणायचं. आमच्यातलं कोणी येत असेल तर त्यालाही सापडतं तर त्यालाही गाढव म्हणायचं. आमचे नरेश सरासारखे एखादे शिक्षक चांगले आहेत तरी मी मान्य करतो त्या सराबद्दल सुद्धा, पण त्यांची एक वेगळी वर्तणूक होती. कधीही त्यांनी पुस्तक घेऊन इंग्रजी शिकवलेलं मी पाहिलेलं नाही. उलट पुस्तक ठेवायचं. मग मी बघत होतो, ऑब्झर्वेशन करत होतो वर्क वाईज. माझं कामच असं की दररोज फक्त कोण काय करत आहे आणि म्हणजे मी हे ऑब्झर्वेशन पहिल्या टर्ममध्ये कधी करत नव्हतो. सेकंड टर्ममध्ये मी दररोज 7:15 मी येऊन उभा राहत होतो आणि नंतर मी 5-6च्या नंतर जात होतो. मग त्यामुळं आपोआप ते एकदा वळण पडलं. एक महिनाभर मी रेग्युलर आलो की आपोआप माझ्याबरोबर ते सगळे यायचे. आणि आपल्या नरेश सरांचं सवय येते, पुढे पुस्तक ठेवायचं आणि असं बोलायचं. फार चांगलं टीचिंग आहे. अजून एक सांगतो, मी 10वी आमच्या हायस्कूलमध्ये एक शिक्षक आहेत अजून सुद्धा, मराठीचे शिक्षक आहेत राठोड. एक मराठीचा एक जर धडा शिकवायचा असेल, पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत न चुकता त्या धड्यातले शब्द बोलून दाखवतात. राठोड सर म्हणून आहे, फार हुशार आहे, फार आहे. आणि इतकं टीचिंगची ताकद आहे त्यांची. हे काही शिक्षकांमधले गुण आहेत. माझ्या शाळेत ह्या प्राध्यापकाचे इतके चांगले गुण आहेत, मी त्यांच्या समोर खरंच ठीक आहे. मी काही केलं नाही. हे सगळं मला पुढं ह्या लोकांनी आलेलं आहे आणि मला जास्त मदत सगळ्यांनीच केलेलं आहे. म्हणून माझं नाव आज आहे. आणि त्यावेळेला कोणाला कसं हाताशी घ्यावं, कोणाकडून कुठलं मार्गदर्शन घ्यावं. उदाहरण कुलकर्णी सर म्हणा, त्यांच्याकडनं मी फार मार्गदर्शन घेत होतो. कुलकर्णी सर म्हणा किंवा कुमटेकर गावातील वातावरणाबद्दल माहिती घ्यायचं वगैरे काम करून मी शाळा चालवत होतो. इथं बोर्ड परीक्षा नव्हतं, तुम्हाला माहीत आहे. फक्त बोर्ड आणणं
किंवा मुलांना बाहेरून आणणं, तुम्हाला खेळामध्ये क्रीडामध्ये स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावणं, हे काम मी केलेलं आहे. जास्तीत जास्त तुमचा हा जो तारणाचा भाग जर होता ना, तिथंच मी जास्त वेळ असणार आणि तिथल्या पालकाशी मी संपर्क साधणार, त्यांना सांगणार बाबा तुमच्या मुलाचा आज एक ST डेपोत एक डिव्हिजनल ऑफिसर आहे का नाही, काय त्याचं नाव राठोड का पवार, तो आज आहे. तो काय करत होता मला माहिती, त्याला दररोज चारा घेऊन यायला जायचं, दररोज सकाळी, दररोज उशिरा यायचं. मग त्याला मी विचारत होतो, 2 दिवस मारलो 3 दिवस मारलो, मग असं का होऊ लागलंय. मग त्याला मी विचारलो बाबा तू असं काय आहे. मग त्यांनी सांगितलं सर माझी अशी अडचण आहे आमच्या घरी. मग पुढारीचं माझं तर चांगलं संबंध, मी पुढारीला सुद्धा भेटत होतो. मग त्याला सांगत होतो काय रे हे तुझं. मग त्याला समजावून सांगून त्याच्या घरात जाऊन त्याला समजावून सांगून ते सोडायला लागलं. आणि मग तो चांगला आज आदर्श शिक्षक म्हणून आदर्श विद्यार्थी म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. तुम्ही सगळेच आदर्श आहेत. शिक्षक झालेला किंवा पोलीस झालेलं किंवा नोकरीमध्ये असलेलेच आहेत असं नाही. शेतकरी सुद्धा आहे, शेतकऱ्याच्या जीवावर आपण आहे. त्यामुळं कोणालाही हे नाही, तुम्ही सगळेच आदर्श आहेत. आता बोलण्यासारखा विषय म्हणजे माझे सांगायचं म्हणजे हे शिक्षणाच्या सोडून मला व्यतिरिक्त बोलायचं. आता तुमचं झालंय सगळं झालंय तर तुम्ही मुलीसाठी मुलासाठी काही करणार, धडपडतात, सगळं करतात. पण त्याही याच्यात तुम्ही थोडंसं वेळ आपल्या मित्रासाठी, आपल्या आई वडिलासाठी, आई वडिलाची काळजी घ्या. जो माणूस मातृदेवो भव पितृदेवो भव हे लक्षात घ्या. आईचं वडिलाचं ऋण फेडा. आणि तुम्ही दररोज नाही किमान जमलं रविवारच्या दिवशी एकमेकाशी एक थोडंसं का होईना गप्पा मारा. तुमच्या अडचणी तुमच्या मित्राला सांगा. त्यामुळं काय होतं, त्याच्याकडून काहीतरी उत्तर येते तुमच्या अडचणीतून. त्यामुळं ते प्रश्न सोडवलं जातं, तुमच्या समस्या सोडल्या जातात. सारखं आपण डोकं धरून बसायचं वगैरे काय झालं, माझं कसं होईल, माझं मुलाचं कसं, मुलीचं कसं, मुलीचं जमते की नाही, सगळं होत असतं, सगळं होत असतं लक्षात. आणि एक दुसरं म्हणजे महत्वाचं, आता सरांनी एक सांगितलं की मोबाईल कोणीही देऊ नका, हे सगळ्यात महत्वाचं लक्षात आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवा, सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही काय करता, आज ते कितीतरी नोकर आहेत काय करतात, हे पॉवर म्हणत नाही तिकडे म्हणून सरळ गाडी काढता, चाललं रविवारी कुठं निवांत आपला, कुठं आज नसण्याचा गेलो, आज ह्याला गेलो, काय होते त्याच्यात, ते टोमॅटोचं हे घेतो आपण, तेच घरी करा, त्याची किती चव येते बघा. मी वैयक्तिक कोणाचं नाव मुद्दाम घेतलंय म्हणजे तुम्हाला समजावं हा माझा उद्देश आहे. त्यांनी करत नाही तसं हे मला माहित आहे, पण मुद्दाम मी सांगतो. आजकाल ही फॅशन झालेली आहे आपली, तुम्ही घरी करा की त्याच्यामधलं तुमचं हातचं जे कलेचं गुण असतो, तुमची जी माया असते, तुमचं जे नातं असतं, तुमचं जे प्रेम असते त्या स्वयंपाकात असतं. तुम्ही काय करता, फक्त लगेच मस्तपैकी करा, 2 पोळी मस्तपैकी करा. आणि काय हे पिझ्झा, काय हे चायनीज वगैरे खाता ते तर चुकू नका नका. मला जर त्याच्याऐवजी चांगलं पुरणपोळी खा, खीर खा. तुम्हाला खोटं वाटेल, माझा 80च्या जवळपासचा माणूस आहे, 78 वय आहे माझं. मी अजून मला BP नाही, शुगर नाही, गुडघे दुखी नाही, कुठलेही रोग नाही. लक्षात घ्या, आहारावर नियंत्रण आहे. आणि चांगला घरचे नाहीत म्हणून मी रडत बसलेलं नाही. करा की, करायला लावा की. घरचे आहात ना, आपल्याला मिळालेत ना, आपल्याला सुख मिळतंय ना, त्याचा फायदा तुम्ही घेत नाही. चल घ्या आज जाऊ आपण म्हणता, कशाला चल घ्या म्हणता, त्याच्याऐवजी तुम्ही चांगलं आहार करा, चांगलं आहार घ्या, चांगले आणि नियमितपणा ठेवा. आहारावर नियंत्रण पाहिजे आणि तुमच्या जेवणावर वेळेवर वगैरे नियंत्रण पाहिजे.
नाही म्हणून मी त्याच वेळेला थोडंसं त्याला पुढं केलं होतं, पण कुठं तरी राहिले गाडी. आता काय का होईना बरोबर रुळावर लागलेली आहे. आणि ती मला खात्री आहे, मी 100% सांगतो, ते 100% ते पूर्णपणे रिटायर होईपर्यंत यशस्वीपणे पार पाडतील याची मी स्वतः ग्वाही देतो. एवढं मला त्यांच्याबद्दल धन्यवाद गिरडी सर. खरंच तुमच्या आज अध्यक्षीय भाषणातून आम्हाला खूप काही मूल्याचं मार्गदर्शन केलं. आणि मी गिरडी सरांना आजही सैफुलमध्ये स्टाफमध्ये मित्रांसोबत गप्पा मारताना पाहते. खरंच ते खूप आनंदी दिसतात. आणि आज तुम्ही मार्गदर्शन केलं सर. आज मातृदिन आहे. आम्हा महिलांना बहिणींना मातृदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. गिरडी सर तुम्ही जेव्हा बोलत होतात की खरंच बाहेरचा अडूर करू नका, घरचं करून खा, तेव्हा मुलं खूप हसत होते. कारण त्यांना जे अनुभव आलेले आहेत, घरी ऑर्डर करायला लागतात, घरी करत नाही आहेत, तेव्हा ते मनापासून हसत होते. तुमच्या भाषणातून झेप अशी घ्यावी, गरुडाची नजर असावी, झेप अशी नको असलेला बाग, ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी, ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी, निरोप घेऊन काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी ओल असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी, समोर आपल्या निलिमाला आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते. निलिमा. झाल्यानंतर आपण सर्वांनी मिळून त्या शाळेच्या समोर जायचं आणि आपल्या गुरुवर्यांसोबत फोटो काढायचा. आभार प्रदर्शन झाल्यानंतर फोटो काढायचा आहे आणि फोटो काढून झाल्यानंतर लगेच फक्त 5 मिनिटं सर लगेच जेवायला जायचं. जेवण झाल्यानंतर परत याच हॉलमध्ये रिटर्न यायचं. जेवणासाठी आपल्याला एक 40 मिनिटाचा अवधी आहे. त्यामध्ये आपण जेवण करायचं आहे. जेवण झाल्यानंतर परत या हॉलमध्ये यायचं आहे. इथं पुढचे कार्यक्रम होतील. नमस्कार, मी निलिमा कामतकर आणि आत्ताची निलिमा तुषार गुर्जर. मी कात्रजला असते. ललिता माझ्या मैत्रिणी मला नको ते काम करायची संधी दिलेली आहे. खरं तर सगळ्यांना आता भूक लागलेली आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. एखाद्या वाक्यानंतर पूर्ण विराम देणं खूप गरजेचं असतं, त्याशिवाय ते वाक्य पूर्ण होत नाही. तसा आजचा कार्यक्रम आभार प्रदर्शनाशिवाय पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळे लोकसेवा विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय 2004-05ची बॅच यांचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आज सगळ्या मित्रमैत्रिणींच्या म्हणजे काही ठराविक मित्रमैत्रिणींच्या उत्तम नियोजनामुळे हा पार पडलेला आहे. या कार्यक्रमासाठी असं म्हणतात, मला सांगितलेली एक गोष्ट माझ्या खूप मनात राहिलेली होती की व्यक्ती म्हणून जगू नका, व्यक्तिमत्व घडवा. कारण व्यक्ती निघून जाते आपल्यातनं, पण ते व्यक्तिमत्व कधी जात नाही. असं उत्कृष्ट व्यक्तिमत्व लागलेली शिक्षक वृंद आपल्याला लाभलेला आहे. असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरडी सर, कॉलेजचे प्राचार्य आणि आम्हाला सहकार विषय शिकवणारे कुंठेकर सर, कुलकर्णी सर. मला कुलकर्णी सरांशी खरं तर बोलायचं आहे खूप, पण मी आत्ता वेळ नाही घेत, मी त्यांच्याशी त्याबद्दल बोलेन. आता गृहिणी म्हणून जगत असताना, एक काम करत असताना गोंडाळे सरांनी शिकवलेलं अर्थशास्त्र कसं वापरता येईल याचा उपयोग बऱ्याचशा गृहिणी घेत असतील तर त्यांचंही मोलाचं मार्गदर्शन आज पण आपल्याला तो सिद्धांत त्यांनी सांगितला. म्हेत्रे सर खरंच सुंदर मनामध्ये भरली आणि प्रेमाचा गुलकंद या 2 गोष्टींसाठी सर खूप आठवणीत राहिलेले. आणि समाजशास्त्र हा विषय जरा नावडता विषय होता माझा, पण तो चांगला आवडीचा करून देणारे पवार सर. अजून व्हायचंय म्हणून वेटिंग म्हणून असे नैतिकतेचं शिक्षण देणारे कॉलेज आपलं होतं. आजच्या काळामध्ये आपण बघतो की मार्कांसाठी आपण शिकतो. मी स्वतः शिक्षिका म्हणून काम करत असताना हे बघते की आत्ताची फक्त लढाई ही फक्त मार्कांसाठीची आहे. पण आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या काळामध्ये आपण जे काही घडलो ते नैतिकतेचं शिक्षण आपल्याला मिळालं. भले आपण या रेसमध्ये किंवा याच्यातनं फारसं पुढं गेलो नाहीये, पण जे काही जगतोय, जे काही करतोय, तो जो संस्काराचा वारसा आपल्याला आपल्या गुरूंनी दिलेला नैतिकतेचा,
तो आपण पुढे नेतो, हे या सगळ्या गुरुजनांमुळेच. त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये मी या सगळ्या गुरूंचे, आपण इथे या कार्यक्रमाला लाभलात त्यामुळे मी त्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. त्याशिवाय ललिता, सुभाष, रूपा लोभे असेल, नुसरत असेल, यांनी म्हणजे या गोष्टींची खरंच कल्पना नव्हती. आम्ही आमच्या संसारामध्ये इतके गुरफटून गेलो होतो की असा एखादा गेट टुगेदर होईल किंवा आपण करू शकतो याची कल्पनाही डोक्यात आली नव्हती. पण त्यांनी सगळ्या मित्रांशी, सगळ्या मैत्रिणींशी पर्सनली संवाद साधून हा कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचेही विशेष आभार मी आज मानते आणि सगळ्या गुरूंचेही आभार मानते आणि त्या सगळ्यांना माझा नमस्कार, धन्यवाद. मी अजून काही जणांचे विशेष आभार मानू शकते की आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी पोटपूजेची उत्तम सोय केलेले आपले रमेश उद्गीकर, डेकोरेटर युवराज राठोड आणि उत्तम अशी साऊंड सिस्टीम असलेले असलम, या सगळ्यांचेही आम्ही या माध्यमातून आभार व्यक्त करते. धन्यवाद. यारों की यारी ऐसी बीमारी बड़ी नशीली, ये जिम्मेदारी यारों की यारी ऐसी बीमारी बड़ी नशीली, ये जिम्मेदारी गलती करे बिन बात के पीछे हटे ना इस राह पे, उल्टी चले बिन ताल के टेढ़े ही